काही ठिकाणं अशी असतात जिथे रात्रीच्या भयान शांततेत मृतदेह निश्चल शांत पडून असतात, पण तरी सुद्धा आत्मे मात्र जिवंत असतात. आणि कधी कधी ते आत्मे भयंकर रूपात अधिष्ठानाचं दुष्ट सावट घेऊन परत येतात. मित्रांनो, आजच्या कथेचं नाव आहे कहाणी एका भयंकर हॉस्पिटलची. मित्रांनो, ही कथा थोडी मोठी असल्याने 2 भागात विभागली गेली आहे. ह्या कथेचे एकूण 2 व्हिडिओ असतील. कथेच्या पहिल्या भागाला आता सुरुवात करू. राधिका 28 वर्षांची पुण्यात राहणारी एक तरुणी. ती आधी पोलीस खात्यात होती, पण काही महिन्यांपूर्वी काही कारणास्तव तिने ती नोकरी सोडली होती आणि ती एका नवीन नोकरीच्या शोधात होती. तिची मैत्रीण अश्विनी पुण्यातील एका मोठ्या हॉस्पिटलमध्ये डॉक्टर म्हणून काम करत होती आणि तिच्याच ओळखीने त्याच हॉस्पिटलमध्ये राधिकाचा आज इंटरव्ह्यू होता. राधिका एकटीच होती, त्यामुळे घरातील सर्व काही आवरून हॉस्पिटलमध्ये पोचायला तिला थोडा उशीर झाला. काहीच वेळात ती हॉस्पिटलमध्ये पोचली आणि अश्विनीला भेटली. सॉरी अश्विनी, मला थोडा उशीर झाला, राधिका म्हणाली. काही हरकत नाही. तसं सुद्धा ह्या जॉबसाठी खूप कमी ॲप्लिकेशन्स येतात. खूप कमी जण हा जॉब करायला तयार असतात. हॉस्पिटलच्या या विभागात मनुष्यबळाची कमतरता नेहमीच भासते. आणि तसंही डॉक्टर बोरा जे तुझा इंटरव्ह्यू घेणार आहेत ते स्वतःच एका कामात व्यस्त आहेत. त्यामुळे तसाही थोडा वेळच लागेल. त्यामुळे काही प्रॉब्लेम नाहीये. तोपर्यंत आपण कॉफी घेऊ, अश्विनी म्हणाली. आणि त्या दोघी हॉस्पिटलच्या कॉफी शॉपमध्ये कॉफी प्यायला गेल्या. राधिका एकदम शांत शांत आणि निराश वाटत होती. काय ग, अशी निराश का दिसतेस तू? काही प्रॉब्लेम आहे का? सर्व काही ठीक आहे ना? अश्विनीने विचारलं. आज माझा इंटरव्ह्यू आहे, त्यामुळे थोडं घाबरायला होतंय, राधिका म्हणाली. काळजी करू नकोस, तू बाजी मारशील, असे म्हणून अश्विनीने राधिकाला धीर दिला. अश्विनी, तू जे काही केलंयस त्याबद्दल तुझे मनापासून आभार, राधिका म्हणाली. आत्ता नाही, डॉक्टर बोरांनी तुझा इंटरव्ह्यू घेतल्यावर आणि तुझी निवड झाल्यावर पार्टी देऊन आभार मान, अश्विनी हसत म्हणाली. त्यांच्या गप्पा अशा सुरू होत्या. इतक्यात अश्विनीचा फोन वाजला. डॉक्टर बोरांचा तो फोन होता. अश्विनी, मी फ्री झालोय, राधिकाला माझ्याकडे पाठवून दे, डॉक्टर बोरा म्हणाले. तसे अश्विनीने राधिकाला तसा निरोप दिला आणि तिला ऑल द बेस्ट असं म्हणून ती आपल्या कामाला निघून गेली. राधिका सुद्धा डॉक्टर बोरा यांना भेटण्यासाठी निघून गेली. काहीच वेळात राधिका डॉक्टर बोरांना भेटली. राधिका, अश्विनीने तुला काय काम करायचंय म्हणजेच कामाचं स्वरूप सांगितलंच असेल. आपण इंटरव्ह्यूला सुरुवात करू, डॉक्टर बोरा म्हणाले आणि तिचा इंटरव्ह्यू घेऊ लागले. बराच वेळ तिचा इंटरव्ह्यू चालला होता. अखेरीस तिचा इंटरव्ह्यू झाला. डॉक्टर बोरा यांना सर्व काही ठीक वाटलं. तसे डॉक्टर बोरा राधिकाला काही सांगू लागले. राधिका, माझ्याकडून तर तुला ह्या नोकरीसाठी हिरवा कंदील आहे. ह्या नोकरीसाठी मला तू योग्य उमेदवार वाटतेस. पण तू ही नोकरी स्वीकारण्याआधी मला तुला काही गोष्टी सांगायच्या आहेत. ही नोकरी करणं सगळ्यांना जमतं असं नाही. मागील 6 महिन्यात इथून 3 लोक नोकरी सोडून पळून गेली आहेत. दररोज रात्रपाळी असते म्हणून? राधिकाने विचारलं. नाही, कारण ज्या विभागात तू काम करणार आहेस तो विभाग, ती जागा खूप एकाकी आहे. तिथे काम करून लोक डिप्रेशनमध्ये जातात आणि गेली सुद्धा आहेत. चल, मी तुला तुझी काम करण्याची जागा दाखवतो, डॉक्टर बोरा म्हणाले. आणि डॉक्टर बोरा आणि राधिका चालू लागले. ते एका मोठ्या कॉरिडॉरमध्ये आले. तिथे काही लिफ्ट होत्या. त्यातील एका लिफ्टने ते खाली जाऊ लागले. काहीच वेळात ते खाली पोचले. जसं त्यांनी लिफ्टचं दार उघडलं तसं पुन्हा त्यांना एक मोठा कॉरिडॉर लागला. ते जसजसे पुढे जात होते तसे त्यांना एक उग्र वास येऊ लागला.
ह्या वासाची तुला सवय करून घ्यावी लागेल, डॉक्टर बोरा म्हणाले. डॉक्टर, मी पूर्वी पोलीस खात्यात होते, त्यामुळे हा वास माझ्यासाठी नवीन नाही, राधिका म्हणाली. अश्विनीने मला सांगितलं की तुला ड्रग्ज घ्यायची सवय आहे, खरंय का हे? डॉक्टर बोरा यांनी विचारलं. हो, मी काही महिने डिप्रेशनमध्ये होते, त्यामुळे गोळ्या चालू होत्या, पण त्या गोष्टीला आता बरेच महिने उलटून गेलेत. आता मी पूर्णपणे ठीक आहे. मी त्या गोळ्या घेणं कधीच सोडून दिलंय, राधिका म्हणाली. अश्विनीने सांगितलं की तू हा जॉब व्यवस्थित करू शकशील आणि आपल्यात जी काही बोलणी झाली आहेत त्यावरून मला सुद्धा तसंच वाटतंय. पण तुला काय वाटतं, तू हा जॉब नक्की नीट करू शकशील? डॉक्टर बोरा यांनी विचारलं. हो, मी पूर्ण विचार करून ह्या जॉबसाठी इथे आले आहे. हा जॉब मी नक्कीच करू शकेन, राधिका म्हणाली. राधिका, इथे ह्या विभागात जास्त दिवस काम करणं तसं खरंच अवघड आहे. इथे काम करणाऱ्या लोकांना निरनिराळे भयंकर आवाज ऐकू येतात. अर्थात हे सर्व त्यांचे भास असतात, पण त्या होणाऱ्या भासांना लोक खरं मानू लागतात आणि म्हणूनच या विभागात काम करण्याची लोकांना भीती वाटते आणि म्हणूनच या विभागात नेहमीच मनुष्यबळाची कमतरता भासते, डॉक्टर बोरा म्हणाले. असेलही, पण माझा असल्या गोष्टींवर विश्वास नाही आणि विश्वासच नसल्याने मी असल्या गोष्टींना घाबरत नाही. माझ्या मते मृत्यूच अंतिम सत्य आहे, त्याच्या पलीकडे सगळं संपतं, राधिका म्हणाली. फार धाडसी वाटतेस तू, डॉक्टर बोरा म्हणाले. काहीच वेळात ते एका मोठ्या काचेच्या दारापाशी पोचले. तिथे एक कार्ड स्वाईप करण्याचं मशीन होतं. डॉक्टर बोरा यांनी त्यांचं कार्ड स्वाईप केलं तसे तो काचेचा दरवाजा उघडला गेला. हा या विभागाचा मुख्य दरवाजा आहे. लवकरच तुझं कार्ड सुद्धा बनेल. हे कार्ड स्वाईप केल्याशिवाय तू या विभागातून आत बाहेर करू शकत नाहीस. जर तू हे कार्ड हरवलंस तर फक्त इथे असलेला सिक्युरिटी विभागच त्यांचं कार्ड वापरून तुला आत घेऊ शकतो किंवा बाहेर पाठवू शकतो आणि असं करणं त्यांना आवडत नाही. त्यामुळे जे कार्ड तुला मिळेल ते नीट सांभाळून ठेवणं जरुरीच आहे, डॉक्टर बोरा म्हणाले. ते आता त्या विभागात आले. इथल्या विभागातील जास्त करून दिव्यांना सेन्सर्स लावलेले आहेत. तू असे हातवारे करून हे दिवे चालू करू शकतेस, पण जेव्हा तू तिथून निघून जाशील तेव्हा ते दिवे आपोआप बंद होतील. इथले काही दिवे मात्र तुला स्वतः लावावे लागतील. त्याची बटणे तिथे आहेत, एका कोपऱ्याच्या दिशेने बोट दाखवत डॉक्टर बोरा म्हणाले. ते अजून पुढे आले. इकडे डाव्या हाताला महिलांचं आणि उजव्या हाताला पुरुषांचं अशी 2 स्वच्छतागृहे आहेत आणि महिलांच्या स्वच्छतागृहाशेजारी जी मोठी खोली दिसतीये तिथे मृतदेह जाळले जातात, डॉक्टर बोरा म्हणाले. आता ते पुन्हा एका लिफ्टपाशी आले आणि अजून खाली आले. ते एका बेसमेंटमध्ये आले होते. तिथे एक मोठा काचेचा दरवाजा होता. ह्या दरवाजातून फक्त मृतदेह आत घेतले जातात. जे कोणी म्हणजेच पोलीस अधिकारी मृतदेह घेऊन येतात ते जर त्यांच्याबरोबर मृतदेह असेल तरच आत येऊ शकतात. बाकी इथून आत यायची किंवा बाहेर जायची परवानगी कोणालाच नाही. तू सुद्धा इथून बाहेर जाऊ शकत नाहीस. पोलीस अधिकारी स्वतः ह्या दरवाजापर्यंत मृतदेह घेऊन तुझ्या बरोबर आत येतील, डॉक्टर बोरा म्हणाले. ते आता पुन्हा लिफ्टने वर आले आणि पुन्हा राधिकाला समजावू लागले. तू मृतदेह स्वीकारल्यावर ह्याच लिफ्टने मृतदेहासोबत वर येशील. समोर जे दिसतंय ते शवागार आहे, पण मृतदेह शवागारात ठेवण्याआधी तू ह्या खोलीत येशील, असे म्हणून डॉक्टर बोरा राधिकाला घेऊन एका खोलीत गेले. तिथे बरीच काही वैद्यकीय उपकरणे होती. डॉक्टर बोरा राधिकाला पुन्हा समजावू लागले. ह्या मशीनच्या साह्याने तुला पूर्ण मृतदेहाचे व्यवस्थित फोटो घ्यावे लागतील आणि त्यानंतर शरीरावरील प्रत्येक जखमेचे, प्रत्येक घावाचे वेगवेगळे फोटो घ्यावे लागतील. त्यानंतर तुला मृतदेहाच्या हातांचे ठसे घ्यावे लागतील. कधी कधी मृतदेह कडक झाल्याने हातांचे ठसे घ्यायला खूप त्रास होतो, पण मृतदेहाची बोटे जोरात ओढून मग हे मशीन लावलं की हातांचे ठसे येतात. जसे तू हातांचे ठसे घेशील तसं हे मशीन ह्या संगणकात ते हातांचे ठसे आपोआप सेव्ह करेल. आणखीन एक गोष्ट,
जर घेतलेले हातांचे ठसे व्यवस्थित असतील तर ह्या मशीनवर हिरवा दिवा लागेल आणि जर हातांचे ठसे व्यवस्थित नसतील तर लाल दिवा लागेल. ह्याचा अर्थ तुला पुन्हा हातांचे ठसे घ्यावे लागतील आणि हे काम झालं की तुला तो मृतदेह समोरील शवागारात त्या ड्रॉवरमध्ये जमा करावा लागेल आणि त्या मृतदेहाची माहिती तिथल्या संगणकात भरावी लागेल. इतकं तुझं काम आहे. तुझी शिफ्ट रात्री 11 वाजता सुरू होईल आणि सकाळी 7 वाजता संपेल. आत्तापर्यंत मी तुला जे काही सांगितलं त्यात तुला कसली अडचण आहे का? डॉक्टर बोरा यांनी विचारलं. नाही, मला सर्व काही समजलंय. मला कसलीच अडचण नाही, राधिका म्हणाली. ऑल द बेस्ट, डॉक्टर बोरा म्हणाले आणि राधिकाला ती नोकरी मिळाली. राधिकाला एका मोठ्या हॉस्पिटलमधील शवागारात नोकरी मिळाली होती आणि तिची रोज रात्रपाळी असणार होती. तिच्या कामाचं स्वरूप म्हणजे ज्या लोकांचा अनैसर्गिकरित्या मृत्यू झालाय किंवा ज्यांचा खून झालाय किंवा ज्या मृतदेहांची पुढे पोलीस तपासात गरज पडणार असेल त्यांचे मृतदेह हॉस्पिटलमध्ये आल्यावर ताब्यात घेणं, त्या मृतदेहाचे आणि त्यावरील जखमांचे व्यवस्थित फोटो घेणं, हातांचे ठसे घेणं आणि शवागारातल्या संगणकात त्याची नोंद करणं इतकंच होतं. त्या काळात बाहेर कुठेच योग्य नोकरी न मिळाल्याने आणि तसेही आधी पोलीस खात्यात असल्याने असल्या गोष्टींचा अनुभव असल्याने तिने ती नोकरी स्वीकारली होती. पहिले काही दिवस तिचे ट्रेनिंगमध्ये गेले. काहीच दिवसात तिचं ट्रेनिंग संपलं आणि ती कामावर रुजू झाली. तिच्या कामाचा तो पहिला दिवस व्यवस्थित पार पडला. दुसऱ्या दिवशी तिने स्वतःचं सर्व काही नेहमीप्रमाणे आवरलं आणि दुपार होताच ती जेवण करून झोपी गेली. रात्रपाळी असल्याने आता तिचं हेच रुटीन असणार होतं. रात्री 10 वाजता ती घरातून निघाली आणि 11:15 वाजता ती हॉस्पिटलमध्ये पोचली. आपलं आयडी कार्ड तेथील सिक्युरिटीला दाखवून ती मुख्य दरवाजाने आत गेली. तिने पुन्हा आपलं आयडी कार्ड एके ठिकाणी स्वाईप केलं आणि ती लिफ्टने खाली शवागारात आली. तिथे भयान शांतता होती. आधी आलेल्या काही शवांची संगणकात नोंद करायची असल्यानं तिनं ते काम करायला सुरुवात केली. तसं अचानक तिथे असलेल्या स्पीकरमधून एक बेल वाजली. त्या शांत वातावरणात अचानक त्या बेलचा आवाज आल्याने ती दचकली. ती बेल वाजणं म्हणजे हॉस्पिटलमध्ये खाली तळमजल्यावर एक मृतदेह आला असल्याचा तो इशारा होता. तसे तिने तिथल्या कॅमेऱ्यामध्ये पाहिलं तेव्हा तिला दिसलं की तळमजल्यावर त्या हॉस्पिटलच्या दारावर पार्किंगमध्ये एक शववाहिका थांबली होती आणि त्यासोबत 2 पोलीस अधिकारी होते. त्यातील एक महिला पोलीस होती. ती लगबगीने लिफ्टने तळमजल्यावरील त्या दरवाजाजवळ आली. तिने पुन्हा आपलं कार्ड स्वाईप केलं तसे तो काचेचा दरवाजा उघडला गेला. तू कोण आहेस आणि सुमेधा कुठे? त्या महिला पोलीस अधिकाऱ्याने विचारलं. सुमेधा ही राधिकाच्या आधी तिथे काम करत होती, पण तिने ती नोकरी सोडली होती आणि तिच्या जागी राधिकाची नेमणूक झाली होती. तसे राधिका म्हणाली, मी राधिका, मी नुकतीच इथे सुमेधाच्या जागी कामाला लागली आहे. तसे राधिका आणि ती महिला पोलीस त्या मृतदेहासह लिफ्टमध्ये आले. अशी नोकरी करण्यासाठी खूप कमी जण तयार होतात, कारण अशी नोकरी करण्यासाठी हिंमत हवी. पण खरं तर सर्वात जास्त धोका हा जिवंत माणसांकडूनच असतो, नाही? मेलेल्या माणसांकडून कसला आलाय धोका? पण तरी सुद्धा मेलेल्या माणसांचीच भीती आपल्याला जास्त वाटते, नाही? ती महिला पोलीस राधिकाला म्हणाली. खरंय, पण मला याची सवय आहे. मी आधी पोलीस खात्यातच होते, राधिकाने हसून उत्तर दिलं. अरे वा, मग तर तू ह्या नोकरीसाठी एकदम परफेक्ट आहेस, ती महिला अधिकारी म्हणाली. त्यांचं संभाषण सुरूच होतं. इतक्यात लिफ्ट थांबली. ते शवागारात येऊन पोचले होते. तसे ती महिला पोलीस अधिकारी तिच्याकडील एका कागदावर राधिकाची सही आणि हॉस्पिटलचा शिक्का घेऊन निघून गेली. राधिका त्या मृतदेहाला एका खोलीत घेऊन गेली. तिथे त्या मृतदेहाचे फोटो काढले, त्यावरील जखमांचे फोटो काढले, हातांचे ठसे घेतले, त्या मृतदेहाची संगणकात नोंद केली आणि तो मृतदेह ड्रॉवरमध्ये ठेवून दिला आणि ती स्वच्छतागृहाकडे निघाली. एका मोठ्या व्हरांड्यातून ती जात होती आणि अचानक तिला समोर एक माणूस पाठमोरा उभा असल्याचं दिसलं.
ते दृश्य पाहून राधिका दचकली, कारण त्या विभागात कोणालाच यायची परवानगी नव्हती. कोण आहात तुम्ही आणि इथे कसे आलात? इथे येण्यास मनाई आहे, राधिका म्हणाली. तसे त्या माणसाने तिच्याकडे वळून बघितलं आणि समोरील ते भयंकर दृश्य पाहून राधिका जागीच गोठली. तोच माणूस होता ज्याचा मृतदेह आत्ता राधिकाने ताब्यात घेऊन शवागारात नेऊन ठेवला होता. त्या माणसाने राधिकाकडे रोखून पाहिलं आणि तो क्षणात गायब झाला. राधिका जागच्या जागीच घामाने भिजली होती. तिच्या तोंडून शब्द निघत नव्हता. हे कसं शक्य आहे? काय होतं हे? ती स्वतःशीच पुटपुटली. तिने हिम्मत करून घाबरतच जाऊन पुन्हा त्या शवागारातील ड्रॉवरचं दार उघडून पाहिलं, तर तो मृतदेह तिथेच होता. हे सगळं खोटं होतं. हा माझाच भास होता. डॉक्टर बोरा म्हणाले ते खरंय. इथे लोकांना विचित्र भयंकर भास होतात, राधिका स्वतःशीच पुटपुटली. ती रात्र तशीच सरली. असेच दिवस जात होते. राधिका आता त्या नोकरीत बऱ्यापैकी स्थिरावली होती. तिला आता जवळजवळ 15 दिवस होत आले होते. कधी काम असायचं तर कधी नसायचं. एके रात्री अशीच नेहमीप्रमाणे ती कामावर आली. रात्रीचा 1 वाजून गेला होता. आज काहीच काम नव्हतं ना. अजूनपर्यंत कुठला मृतदेह हॉस्पिटलमध्ये आला होता. तिने तिथल्या कॉफी मशीनमधून कॉफी घेतली, पण कॉफी पित असताना कप तिच्या हातून हलकाच निसटला आणि कॉफी तिच्या कपड्यांवर सांडली. ते साफ करण्यासाठी ती स्वच्छतागृहाकडे गेली. तसे अचानक बेल वाजल्याचा आवाज आला. याचा अर्थ हॉस्पिटलमधील तळमजल्यावरील पार्किंगमध्ये नेहमीप्रमाणे मृतदेह आल्याचा तो इशारा होता. तिने तिचे कपडे त्वरित साफ केले आणि तिथूनच ती लिफ्टने तळमजल्यावर आली. तिने लिफ्टमधून बाहेर येऊन पाहिलं, पण तिथे कुठलीच शववाहिका नव्हती. तिने इकडे तिकडे पाहिलं, पण दूर दूरपर्यंत कोणीच नव्हतं. इथे तर कोणीच नाहीये, मग बेल कशी वाजली? कमाले, असा विचार करून ती पुन्हा वर जाणार इतक्यात दरवाजाच्या बाहेरून दार ठोठावल्याचा आवाज आला आणि अजून एक आवाज आला. दार उघडा. तो एका पुरुषाचा आवाज होता. राधिकाने मागे वळून पाहिलं. तसं तिला दिसलं की साधारण 70तला एक म्हातारा तिथे उभा होता. त्याने डोक्यावरून घोंगडी घेतली होती, जसे की तो त्याचा चेहरा लपवण्याचा प्रयत्न करत होता. कोण आहात आपण? इथे काय करताय? राधिकाने विचारलं. आधी दार उघडा, मला आत येऊ द्या, तो म्हातारा म्हणाला. इथे यायची परवानगी कोणालाच नाही. इथे काम करणाऱ्यांनाच फक्त आत यायची परवानगी आहे आणि इथून फक्त मृतदेह आत घेतले जातात, राधिका म्हणाली. मी इथेच काम करतो, दार उघडा, तो म्हातारा म्हणाला. तुम्ही? आणि अजून सुद्धा काम करता? आणि ते सुद्धा इथे? मला नाही वाटत तुम्ही इथे काम करता. तुम्ही जर इथे काम करत असता तर तुम्ही हॉस्पिटलच्या मुख्य दरवाजातून आत आला असता. आणि तसेही मी तुम्हाला आधी कधीच पाहिलेलं नाही. तुम्ही इथून ताबडतोब निघून जा, राधिका म्हणाली. राधिकाचं ते बोलणं ऐकून तो म्हातारा चिडला आणि दारावर जोर जोरात मारू लागला. तुम्ही असेच वागणार असाल तर मी सिक्युरिटीला बोलवते, असे म्हणून राधिका लिफ्टने पुन्हा वर जाणार इतक्यात तो म्हातारा तिथून गायब झाला. तो गेल्याचे पाहून राधिकाने सुटकेचा निश्वास सोडला आणि ती पुन्हा तिच्या कामाच्या ठिकाणी आली. काही वेळ गेला आणि पुन्हा तिथली बेल वाजली. तसे राधिकाने कॅमेरामध्ये पाहिलं. खाली एक शववाहिका येऊन थांबली होती. त्याच्यातून एक पोलीस अधिकारी उतरला. तसे राधिका पुन्हा लिफ्टने खाली आली आणि त्या दरवाजाजवळ आली आणि नेहमीप्रमाणे आपलं कार्ड स्वाईप करून तिने तो दरवाजा उघडला. अरे, आपली पहिल्यांदाच भेट होतीये. तू नवीन दिसतीयस, तो पोलीस अधिकारी म्हणाला. हो, म्हणजे मला 2च आठवडे झाले आहेत, राधिका म्हणाली. बरं, मी आज एकटाच आहे. बाहेर येऊन जरा गाडीतून हा मृतदेह काढायला मला थोडी मदत करू शकशील का? हिचा मृत्यू होऊन बराच वेळ होऊन गेलाय, त्यामुळे मृतदेह जड झालाय, तो अधिकारी म्हणाला. नाही, मी या दरवाजाच्या बाहेर येऊ शकत नाही. हे नियमात बसत नाही, राधिका म्हणाली. हो, माहितीये मला, पण आज मी एकटाच आहे
आणि आपण जर अजून उशीर केला तर हा मृतदेह फुग्यासारखा फुगून फुटून जाईल आणि आपल्या दोघांची नोकरी जाईल, तो अधिकारी मिश्किलीने म्हणाला. ठीक आहे, असे म्हणत राधिका बाहेर आली आणि त्या दोघांनी तो मृतदेह गाडीच्या बाहेर काढला आणि आत हॉस्पिटलमध्ये आणला. तो एका मुलीचा मृतदेह होता. धन्यवाद, तो पोलीस अधिकारी म्हणाला आणि दोघांनी तो मृतदेह शवागारात नेला. मृतदेह खूपच जड झालाय, राधिका म्हणाली. हो, म्हणून तर तुला मदतीसाठी बोलावलं होतं, तो अधिकारी म्हणाला. काय झालं होतं हिच्यासोबत, राधिकाने विचारलं. अजून नीट काही समजलं नाही, तपास चालू आहे. पण ज्या स्थितीत हिची बॉडी मिळाली त्यानं असं वाटतंय की खूप भयंकर काहीतरी घडलं असावं हिच्यासोबत. इथून 25 किलोमीटरवर एक घनदाट जंगल आहे, तुला माहीतच असेल. त्या जंगलात काही मुलांचा ग्रुप सहलीसाठी गेला होता. त्यांना त्या रात्री एक दृश्य दिसलं. जंगलातील एका मोकळ्या जागेत लाकडे रचून आग पेटवली होती. तिथे एक माणूस होता. त्याच्या शेजारी हा मृतदेह होता. त्या माणसाच्या हातात मोठा चाकू होता. ते भयंकर दृश्य पाहून ती मुलं घाबरली आणि त्यांनी पोलिसांना फोन केला. जसे पोलीस तिथे पोचले तसे तो माणूस तिथून पळून गेला. अंधार असल्याने आणि त्याने चेहऱ्यावर मास्क घातला असल्याने त्याचा चेहरा दिसू शकला नाही. पण हा मृतदेह तसाच टाकून तो पळून गेला. पोलिसांना असा संशय आहे की ह्या मृतदेहाचे तुकडे करून तो ते जाळण्याचा प्रयत्न करत होता. त्यानेच हिचा खून केला असावा. हिच्या मृतदेहावर बऱ्याच साऱ्या जखमा आहेत. अर्थात तुला फोटो काढताना त्या दिसतीलच, तो अधिकारी म्हणाला. राधिका आणि तो पोलीस अधिकारी तो मुलीचा मृतदेह फोटो काढण्याच्या आणि हातांचे ठसे घेण्याच्या खोलीत घेऊन गेले. तिचा मृतदेह एका प्लॅस्टिकच्या जड कव्हरमध्ये गुंडाळून ठेवला होता. त्यांनी तो मृतदेह तिथल्या टेबलावर ठेवला आणि त्या पोलीस अधिकाऱ्याने ते प्लॅस्टिकचं कव्हर बाजूला केलं. तसे त्या मुलीचा मृतदेह पाहून राधिका दचकलीच. म्हटलं होतं ना, खूप जखमा आहेत शरीरावर, तो पोलीस अधिकारी म्हणाला. तो पोलीस अधिकारी पुढे बोलू लागला. हिच्या मृतदेहाच्या जवळ पोलिसांना क्लोरोफॉर्म सुद्धा मिळालं. न जाणे कसा असेल तो आघोरी मनुष्य जो एका मुलीला क्लोरोफॉर्म देऊन बेशुद्ध करून तिचं डोकं फोडून तिला मारून तिच्या मृतदेहाला जाळण्याचा प्रयत्न करतो. त्याच्या ह्या अशा कृतीवरून पोलिसांना असं वाटतंय की तो इतर मुलींमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न करतोय. न जाणे काय हेतू आहे त्याचा. असो, माझं काम इथेच संपलं. आता तुझं काम सुरू. येतो मी, असे म्हणून तो पोलीस अधिकारी राधिकाची सही आणि हॉस्पिटलचा शिक्का एका कागदावर घेऊन खाली निघून गेला. आता राधिका तिच्या कामाला लागली. तिने ते मोठं फोटो काढण्याचं मशीन घेतलं आणि ती त्या बॉडीचे फोटो काढू लागली. पण का कोण जाणे त्या मृतदेहाचे फोटो येत नव्हते. तिने खूप प्रयत्न करून पाहिला, पण एक सुद्धा फोटो निघत नव्हता. तिनं ते फोटो काढण्याचं मशीन त्या मृतदेहाच्या खूप जवळ नेलं आणि ती बटन दाबणार इतक्यात तिथे शॉर्ट सर्किट झालं आणि राधिकाला त्या मशीनमधून शॉक बसला. तसे ती घाबरून एकदम मागे गेली. राधिका गोंधळून गेली, कारण हे असं पहिल्यांदाच घडलं होतं. फोटो येत नसल्याने तिने आता फोटो घेण्याचं बंद केलं आणि ती आता त्या मुलीच्या मृतदेहाच्या हातांचे ठसे घेण्याचा प्रयत्न करू लागली. पण पुन्हा तेच झालं. तिच्या हातांचे ठसे सुद्धा स्क्रीनवर उमटत नव्हते. तिने पुन्हा खूप प्रयत्न केले, पण ठसे काही उमटत नव्हते. त्यामुळे तिने ते सुद्धा करणं सोडून दिलं. नंतर पुन्हा प्रयत्न करू असा विचार करून तिने पुन्हा त्या मृतदेहावर ते प्लॅस्टिकचं कव्हर टाकलं आणि तो मृतदेह घेऊन ती शवागारात आली. तिने एक ड्रॉवर उघडलं आणि ती तो मृतदेह त्या ड्रॉवरमध्ये ढकलतच होती. इतक्यात तिला काही वस्तू थरथरल्याचा आवाज ऐकू आला. तसे तिने झरकन मागे वळून पाहिलं तेव्हा तिला दिसलं की तिथे तिच्या मागे असलेल्या टेबलावरील वस्तू थरथरत होत्या. त्या काही सेकंद थरथरल्या आणि पुन्हा थांबल्या. हा पुन्हा आपलाच भास आहे असे स्वतःशीच म्हणून ती पुन्हा तो मृतदेह आत ढकलू लागली. तसे पुन्हा त्या वस्तू थरथरू लागल्या. तिने पुन्हा मागे वळून पाहिलं
ह्यावेळेस ती थोडी घाबरली, पण पुन्हा तिने त्या गोष्टीकडे दुर्लक्ष केलं आणि ती पुन्हा तो मृतदेह आत ढकलू लागली. तसे अचानक त्या टेबलावरील वस्तू खाली पडल्या. त्यात काही काचेच्या बरण्या सुद्धा होत्या. त्या जमिनीवर पडून फुटल्या होत्या. तिने तो मृतदेह तसाच ठेवला आणि ती टेबलाच्या दिशेनं गेली आणि त्या वस्तू उचलू लागली. ती काचेच्या फुटलेल्या वस्तू उचलत होती आणि त्या उचलताना एक काच तिच्या हाताला लागली आणि किंचित रक्त येऊ लागलं. तसं ती थांबली. तिचं लक्ष पुन्हा त्या मृतदेहाकडे गेलं. ती त्या मृतदेहाजवळ आली आणि तिने तो मृतदेह पूर्णपणे आत ढकलायला सुरुवात केली. तिच्या हातातून थोडं थोडं रक्त येत होतं आणि तिच्या रक्ताचे काही थेंब त्या मृतदेहावर असलेल्या प्लॅस्टिकच्या कव्हरवर पडले. बरं झालं प्लॅस्टिकचं कव्हर होतं, नाहीतर जर माझ्या रक्ताचे थेंब हिच्या मृतदेहावर पडले असते तर पोलीस तपासात अडथळा आला असता, तिने विचार केला. पूर्ण मृतदेह आत ढकलून तिने ड्रॉवरचं दार लावून घेतलं. त्याच शवागारातील टेबलावर बसून ती स्वतःची मलमपट्टी करत होती. इतक्यात मागून तिला काहीतरी उघडल्याचा आवाज आला. तसे तिने मागे वळून बघितलं तर तिला दिसलं की आत्ता ज्या मुलीचा मृतदेह तिने ज्या ड्रॉवरमध्ये ठेवला होता त्या ड्रॉवरचं दार अचानक अर्धवट उघडलं गेलं होतं. ते पाहून तिला आश्चर्य वाटलं. मी ड्रॉवर तर व्यवस्थित लावलं होतं, कदाचित नीट लॉक केलं नसावं म्हणून दरवाजा उघडला गेला असेल, असा विचार करून तिने पुन्हा त्या ड्रॉवरचा दरवाजा बंद केला आणि दरवाजा लॉक केल्याची खात्री केली. ती टेबलावर जाऊन बसतच होती. इतक्यात तिला अचानक आठवलं की फोटो आणि हातांचे ठसे घेण्याच्या खोलीतील मशीन आणि दिवे तसेच सुरू होते. तसे ते बंद करायला ती त्या खोलीकडे गेली. ती ते बंद करतच होती आणि अचानक तिला शवागारातून पुन्हा एक आवाज आला. काहीतरी उघडल्याचा आणि काहीतरी पडल्याचा तो आवाज होता. तसे ती थोडी घाबरली आणि हिम्मत करून पुन्हा शवागाराच्या दिशेनं गेली. तिने शवागारात पाहिलं आणि समोरचं दृश्य पाहून ती प्रचंड घाबरली. ज्या मुलीचा मृतदेह तिने नुकताच ज्या ड्रॉवरमध्ये ठेवला होता त्या ड्रॉवरचं दार उघडं होतं आणि तो मृतदेह तिथून गायब झाला होता. ते दृश्य पाहून तिचा थरकाप उडाला आणि अचानक तिला तिच्या मागून वऱ्हांड्यातून पुन्हा काही आवाज आले. तसे ती हिम्मत करून हळूहळू तिकडे धावत गेली आणि तिला त्याच मुलीच्या मृतदेहाचे फक्त पाय दिसले, कारण मध्ये भिंत आली होती आणि ते पाय पुढे ओढले गेले. तसं तिला समजलं की कोणीतरी आत घुसलंय आणि तो मृतदेह ओढून नेत आहे. ती हिम्मत करून त्या दिशेनं गेली आणि अचानक तिच्यावर हल्ला झाला. एक 70चा मनुष्य हातात चाकू आणि चेहऱ्यावर मास्क घालून तिच्यावर चालून आला. त्याने तिचा गळा धरला. जर काही आरडाओरडा केलास तर जीव गमवून बसशील. मी जे काही करायला आलोय ते मला करू देत, तो म्हातारा म्हणाला. पण राधिकाला पोलिसी प्रशिक्षण असल्याने तिने त्याच्यावर प्रतिहल्ला चढवला. त्यांची हातापाई झाली आणि राधिकाच्या हातात त्याच्याकडील असणारा तो चाकू आला. ते पाहून त्या म्हाताऱ्याने तिला जोरात ढकलून दिलं. तसे ती पालथी फरशीवर जाऊन पडली. तिने स्वतःला सावरलं आणि झरकन मागे वळून पाहिलं, पण तो म्हातारा तिथून गायब झाला होता आणि त्या मुलीचा मृतदेह तसाच तिथे जमिनीवर पडून होता. तसे तिने जवळच असलेल्या फोनवरून फोन लावला. सिक्युरिटी, लवकर पोलिसांना फोन करा आणि इथे खाली मदतीला या. इथे खाली कोणीतरी जबरदस्तीनं घुसलंय, इतकं सांगून राधिका त्या माणसाच्या शोधात गेली. ती खाली असलेल्या काही खोल्या उघडून बघत होती, पण त्या माणसाचा पत्ता नव्हता. इतक्यात तिला त्या मुलीच्या मृतदेहाबद्दल आठवलं. तसे ती जिथे तो मृतदेह पडला होता तिथे गेली, पण तो मृतदेह तिथून गायब झाला होता आणि अचानक तिला ज्या खोलीत मृतदेह जाळले जायचे त्या खोलीतून प्रकाश बाहेर येताना दिसला आणि काही आवाज सुद्धा आले. तसे राधिका त्या खोलीकडे धावली. तिथे तोच म्हातारा उभा होता. त्याच्या शेजारी त्या मुलीचा मृतदेह पडला होता. त्याने मृतदेह जाळण्याचं मशीन म्हणजेच विद्युत दाहिनी सुरू केली होती. राधिकाने त्या खोलीत प्रवेश केला. थांब, काहीही करायचा प्रयत्न करू नकोस.
तू हा पुरावा मिटवू शकत नाहीस आणि तू इथून निघून सुद्धा जाऊ शकत नाहीस. पोलीस इकडेच यायला निघालेत, राधिका म्हणाली. तसे तो म्हातारा शांत उभा राहिला. इतक्यात त्या खोलीत सिक्युरिटीची 2 माणसं आली. ते पाहून तो म्हातारा घाबरला आणि त्या मृतदेहाकडे धावला. पण त्या 2 माणसांनी त्याला ताब्यात घेतलं. सोडा मला, मला त्या मृतदेहाला जाऊ दे, सोडा मला, तो म्हातारा ओरडत होता. पण सिक्युरिटीचे लोक त्याला वर घेऊन गेले. तोपर्यंत पोलीस आलेच होते. त्यांनी त्या म्हाताऱ्याला ताब्यात घेतलं. पण हा आत गेलाच कसा असेल, एक पोलीस अधिकारी त्याच्या सहकार्याला विचारत होता. हो, आश्चर्यच आहे, एवढीशी ती जागा. असो, आता आलाय ताब्यात, दुसरा पोलीस अधिकारी म्हणाला आणि ते त्याला घेऊन गेले. इकडे खाली शवागारात राधिका त्या मुलीच्या मृतदेहाला पुन्हा ड्रॉवरमध्ये ठेवत होती. तो मृतदेह ड्रॉवरमध्ये ठेवून ती ड्रॉवरचं दार बंद करत होतीच, इतक्यात तिला त्या मुलीच्या मृतदेहाची किंचित हालचाल झाल्याचं जाणवलं. तसे राधिका थोडी घाबरली, पण तिने त्या ड्रॉवरचा दरवाजा बंद केला आणि ती त्या ड्रॉवरकडे बघत घाबरून हळूहळू मागे जाऊ लागली. आणि अचानक त्या ड्रॉवरचा दरवाजा तिच्या समोर पुन्हा उघडला गेला. ते दृश्य पाहून राधिका पुन्हा खूप घाबरली, पण हिम्मत करून ती पुन्हा त्या ड्रॉवरजवळ आली आणि त्याचं दार उघडून त्या मृतदेहावरील कव्हर काढून ती तो मृतदेह निरखून पाहू लागली. इतक्यात तिचा फोन वाजला. तो फोन तिच्या मैत्रिणीचा, अश्विनीचा होता. राधिका, मला समजलं तुझ्यावर हल्ला झाला, तू ठीक आहेस ना, अश्विनीने विचारलं. हो, मी ठीक आहे, राधिका म्हणाली. ठीक आहे, माझी सुद्धा आज रात्रपाळीच आहे, थोड्याच वेळात मी तुला भेटायला येते, काळजी घे, असे बोलून अश्विनीने फोन ठेवून दिला. राधिका सुद्धा फोन कट करणार इतक्यात तिला पुन्हा काहीतरी खुडबुड ऐकू आली. तसे तिने त्या मृतदेहाकडे पाहिलं आणि समोरचं दृश्य बघून ती खूप घाबरली. त्या मुलीच्या मृतदेहाची पोझिशन बदलली होती. तिचा हात जो मागे होता तो पुढे आला होता. राधिका हिम्मत करून पुन्हा पुढे गेली आणि तो मृतदेह निरखून बघू लागली. पण आता त्या मृतदेहाची काहीच हालचाल होत नव्हती. आणि अचानक त्या मुलीच्या मृतदेहाने एक जोरात श्वास घेतला. त्या मृतदेहाचं तोंड हललं आणि पुन्हा बंद झालं. ते पाहून राधिका पुन्हा घाबरली. तिने तो मृतदेह पुन्हा झरकन आत ढकलला आणि त्या ड्रॉवरचा दरवाजा पुन्हा बंद केला. मध्ये काही वेळ गेला आणि इतक्यात त्या विभागाच्या दारावर टकटक झालं. तसं घाबरून तिने दरवाजाकडे पाहिलं तर तिथे अश्विनी आली होती. तसे राधिकाने दरवाजा कार्ड स्वाईप करून उघडला. राधिका, तू ठीक आहेस, अश्विनीने विचारलं. हो, मी ठीक आहे, राधिका म्हणाली. तू अजून सुद्धा घाबरल्यासारखी वाटतीयस, काही अजून घडलंय का, अश्विनीने विचारलं. तसे राधिका शवागाराकडे घाबरून बघू लागली. राधिका, तिकडे काय बघतीयस, काही झालंय का, अश्विनीने काळजीने विचारलं. ऐकून तुला विचित्र वाटेल, पण आत्ता त्या मुलीच्या मृतदेहाने एक जोरात श्वास घेतला, राधिका म्हणाली.